पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांचा लेख समोर आलेला आहे। या लेखात त्यांनी नेमकं काय म्हटलंय सविस्तर? काल राहुल गांधी यांनी जो लेख लिहिलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात, त्याला आता उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलेलं आहे। यामध्ये जे राहुल गांधी यांनी आरोप केलेले आहेत मतदार वाढीचा, त्या राहुल गांधींच्या आक्षेपावर उत्तर देताना 5 वर्षात 31 लाख मतदार वाढलेत, हा त्यांचा जो आक्षेप आहे राहुल गांधींचा। यावर युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते असं उत्तर दिलेलं आहे। यामध्ये युवा मतदार किती आहे त्याबाबतची माहिती फडणवीसांनी दिलेली आहे। तसंच अजून एक जे अधिकचं मतदान आहे, जो आरोप केलेला आहे की उरलेल्या शेवटच्या तासाभरात मतदान आहे ते वाढलेलं आहे, त्यावर देखील जे उत्तर आहे ते फडणवीसांनी दिलेलं आहे। मतदानाची टक्केवारी अचानक वाढली, हा तर फारच मोठा विनोद आहे, अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे। शेवटच्या तासात टक्केवारी कशी वाढली हे समजून घ्यायचं असेल तर ताशी मतदान समजून घ्यावे लागेल। आणि दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रति तास सरासरी 5.83% मतदान झालंय। त्यामुळे शेवटच्या एका तासात 7.83% इतकी वाढ झाली असं सांगून आपण काही नवीन सांगतो आहोत का, असा सवाल देखील एक उपहासात्मक सवाल हा फडणवीसांनी राहुल गांधी यांना केलेला आहे। सायंकाळी 5 ते 6 ही सुद्धा मतदानाची वेळ, ज्या या तासाभरात शेवटच्या तासात जे काही मतदान वाढलेलं आहे त्यामध्ये कशा पद्धतीने हे मतदान वाढलं आहे आणि कुठेतरी त्यामध्येच कुठेतरी घोटाळा झाला अशा पद्धतीचा जो आरोप राहुल गांधींनी केलेला आहे, त्यावर देखील हे उत्तर दिलेलं आहे। आणि अजून एक यामध्ये राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं होतं की 85 मतदारसंघात 12,000 मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा या एनडीएच्या आहेत आणि अशा पद्धतीचा आरोप जो राहुल गांधींनी केलाय या संदर्भात देखील या लेखामध्ये आहे तो फडणवीसांनी उत्तर दिलेला आहे। सायंकाळी 6 नंतर जे मतदान झालेलं आहे हे 17,70,000 मतदानाचं झालेलं आहे आणि दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार 1,04,27 मतदान केंद्रावर प्रति मिनिट 97,103.32 इतके मतदान झाले। एकूण आपण जर हा संपूर्ण लेखाचं पाहिलं तर एक फडणवीसांनी प्रत्येक आकडेवारीनुसार राहुल गांधी यांनी जे काही आकडेवारी सादर केले त्यावर प्रत्युत्तर देताना म्हटलेलं आहे, या संपूर्ण उत्तर दिलेलं आहे। आणि याशिवाय अजून एक जो आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे की निवडणूक आयोगासंबंधित जे काही पुराव्यांचे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावर निवडणूक आयोगच आहे तो उत्तर देईल, पण मुख्य प्रश्न आहे तो सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करण्याचा, सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचा जनतेने राहुल गांधींना नाकारलंय आणि त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत। यातून काँग्रेस पक्ष आणखी गळतेच जाणार आहे। आपल्या पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची एक दिवसात भेट घेऊन दाखवा अशी विधाने का करतात, यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं उत्तर देखील राहुल गांधी यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिले। त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील जे आरोप राहुल गांधी यांनी केलेले आहेत कालच्या त्या लेखामुळे निश्चितच आता लेखाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर फडणवीसांनी दिलं। धन्यवाद गिरीश दिलेल्या अपडेटसाठी।